सगळ्यांना उत्सुकता आहे तर जरांगे पाटलाच्या पाठीमागे कितीक लोक आहे आणि मुंबईला कितीक लोक येणार आणि जरांगेच्या नावात एवढी शक्ती का आहे, सगळ्याला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि मुंबईला जाऊन जर मराठा आरक्षण नाही भेटलं तर पुढे काय काय पुढे जरांगे पाटील काय करणार, जरांगे पाटील काही नेमकी कोणती चाल खेळणार, या अशा संपूर्ण विषयामध्ये पूर्ण महाराष्ट्र असा गोंधळलेला आहे. जर पुढे आरक्षण जर नाही भेटलं तर पुढे काय होऊ शकतं. जर मुंबईला आरक्षण नाही भेटलं तर मराठा समाज चिडेल आणि मग इथं सरकार त्यांच्यावरती मराठा कार्यकर्त्यावरती केसेस दाखल करेल आणि हे कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण हे थांबणार नाही. आणि त्यामुळे मराठा आणखी चिडन. मग गुजरात, जाट, पाटीदार हे सर्व एक समिती नेमून हे दिल्लीला मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. कारण आता सर्व क्षत्रिय समाज एकत्र होऊन दिल्लीला धक्का देणार आहे. कारण हा लढा लय दिवसापासून चालू असून हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण बऱ्याच राज्यामध्ये हा विषय गंभीर बनलेला आहे. मोठं हार्दिक पटेलचं असंच आंदोलन मोठं झालं होतं, जाट समुदायाचंही मोठं आंदोलन झालं आणि सर्व क्षेत्रीय जर एकत्र आले तर नरेंद्र मोदीच काय, मग नरेंद्र मोदीला खूप अवघड जाईल हे विषय. त्यामुळे सरकार कोणती काळजी घेणार, काय हे एकत्र येऊ नये म्हणून मराठ्यांना सरकार आरक्षण देणार, कोर्टात आरक्षण टिकणार, असे सर्वच विषयामध्ये असं सध्या परिस्थिती गोंधळलेली आहे. पण सरकारला आरक्षण द्यावंच लागेल. मराठा समाजाला महाराष्ट्रात आरक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही नाही नसता हे सरकारही टिकणार नाही आणि कायदा सुव्यवस्था प्रश्नही तर राखता येणार नाही. कारण पेटलेला मराठा कधी आपला